हो, तुमच्या मागण्याला एका अर्थानं थोडंफार यश मिळालं. दिव्यांगाच्या मानधनाला कुठं वाढ करण्याला 7 दिवसाचा अन्नत्याग, आता 7 दिवसाची पायीचा यात्रा आणि दिव्यांगांचं खरं तर हे मी श्रेय मला घेत नाही, हे दिव्यांगांच्या एकत्रितपणाचं श्रेय आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यांनी जे काही संघर्ष केला त्याला आता काही प्रमाणात यश भेटलेलं आहे. तरी आम्ही 6,000साठी आग्रही राहू आणि मी मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतोय. बाहेर राज्यामध्ये 3 ते 4-5 हजाराप्रमाणे मानधन दिलं जातं. महाराष्ट्र अजूनही मागं आहे, तो मागं राहू नये. केंद्र फक्त 300 रुपये देतात आणि त्याच्याही वाढण्यासाठी येत्या काळात दिल्लीला सुद्धा आम्ही आंदोलन करू. मी पुन्हा सरकारचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. काय सांगाल, काल ज्या प्रकारे राडा झाला जितेंद्र आव्हाड असेल किंवा पडळकर समर्थकांमध्ये, हे एका आता अर्थानं पक्षाला कार्यकर्ते नकोच आहे, गुंडे हवे आहे आणि हे गुंड्याची त्याचा एक टेलर आहे. प्रत्येक जिल्ह्यात आकाचा आका त्याचाही आका अशी एक संस्कृती या महाराष्ट्रात निर्माण होते की काय असं चित्र आहे. त्यावर लक्ष दिलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.